आता आपण आलो आहोत दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि तापी नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या परकाशा येथे. हे प्राचीन तीर्थक्षेत्र 108 शिव मंदिरामुळे प्रसिद्ध आहे. येथील सर्वात महत्त्वाचे मंदिर म्हणजे केदारेश्वर महादेव मंदिर, जे तापी नदीच्या काठावर वसलेले आहे. प्राचीन तीर्थक्षेत्र तापी नदीच्या काठावर बसलेले हे गाव प्रकाशाला अत्यंत प्राचीन असा ऐतिहासिक व पौराणिक वारसा लाभलेला आहे. खानदेशातील हे सर्वात प्राचीन व पवित्र असे धार्मिक स्थळ, गोमाई, तापी व लुप्त झालेली पुलिंदा असा त्रिवेणी संगमावरील हे तीर्थक्षेत्र असून स्कंद पुराणातल्या 6व्या खंडात प्रकाशाच्या प्राचीन महिमाचे वर्णन करणारे अनेक अध्याय आलेले. एका तपानंतर येणाऱ्या सिंहस्थ पर्वणीचा उत्सव येथे साजरा केला जातो. असं म्हणतात, उत्तर काशी केल्यानंतर लोक येथे दक्षिण काशी प्रकाशाला येतात, तेव्हाच काशी यात्रा पूर्ण होते. म्हणूनच या प्रकाशाला दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं. श्रावण महिना, महाशिवरात्री आणि कार्तिकी एकादशीला येथे मोठी यात्रा भरते. आता आपण आलो आहोत त्रिवेणी संगमकडे. माझ्या पाठीमागे बघू शकता संगमेश्वर महादेव मंदिर आणि इकडे त्रिवेणी संगम. या ठिकाणी दर रविवारी तापी मातेची आरती होते. लांबून लांबून भक्त या ठिकाणी आरतीसाठी जमा होतात. परमार्थे हो जलदा सूर्यनंदिनी, तूच आद्य गंगा हे सुरतरंगिणी. परमार्थे हो जलदा सूर्यनंदिनी.